आम्हाला 2019 पासून ह्या लोकांना आमच्या मागं लागलेले. तरी पण गेले 2 वर्षी तोडलं पत्रे, तरी पण आम्ही पत्रे काढले. ह्या लोकांना आता ह्या टायमाला सगळीकडे पैसे तारून पोलीस स्टेशन, महानगरपालिका हे सगळे गुंडे मॅनेज करून आम्हाला हाताला धरून घराच्या बाहेर काढले. आमची भांडी किती मारली त्या लोकांनी. आमच्या पोराबाळांचा विचार नाही केला, नाही आम्हाला 1 दिवसाचा टाईम दिला. आमचं सगळं संसार उद्ध्वस्त केलं, आम्हाला रस्त्यावर आणलं. आणि वरून आम्हाला धमक्या येतात. मला धमकी अल्पेश जैन, पटेल आणि महावीर बोलतो तुला भारी पडेल, तू केलं ते चांगलं नाही केलं, 1 रूम घ्या नाही तर तुम्हाला दाखवू. म्हणजे अशा आम्हाला धमक्या येते ते तिथून. आणि आमच्या जीवाला धोका झाला तर त्याचा जुमीदार कोण? ते जुमीदार पोलीस स्टेशन पण राहणार, हे बिल्डर पण राहणार. या बिल्डरांना पोलीस स्टेशन, महापालिका साथ देते. हां, मग आम्ही आमची जागा हक्काची असून आम्हाला घराबाहेर काढलं. हे गुंडे रोजचे 15-15, 20-20 पोरं येते तिथं. हां, आम्ही 2 बायका, आमच्या घरात गाडी माणूस नाही, काय नाही, आमची कोणीच दखल घेत नाही. आम्हाला न्याय पाहिजे. कारण आम्ही जेवढ्या वर्ष, आमच्या आईलाच 50 वर्ष झाली, मला 45 वर्ष झाली, मला मुलं बाळ इथं झाली. आम्ही कोणाकडे न्याय मागायची. आम्ही न्याय मागायला गेलो की आम्हाला हाकलून देतात. फक्त तुमचं काय नाही, या घराच्या बाहेर व्हा, त्याला तुम्हाला दाखवू. काय 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 आम्हाला भीती घालतात. आम्ही रात्रीचं आम्हाला झोप नसते. आम्ही आता पावसामध्ये आम्ही पोरं बाळं घेऊन झोपतो. कारण आमचं सर्वच घेतलेलं आहे हातात आणि आमच्या हातामध्ये काहीच नाही राहिलेलं. पोलीस पण म्हणतात जिकडं जायचं तिकडं जावा, तुमची जागा राहिलेली नाही, तुम्ही आता रोडावर आलाय, आता ती बिल्डरची जागा आहे. ते अल्पेश जैन, कल्पेश पटेल हे सर्व, मुकेश मोकाशी पण त्याच्यामध्ये आहे, ठाणिक नगरसेवक. कारण मुकेश मोकाशी गेल्या वर्षापासून आमच्या मागं लागलेलं आहे. हां, सर्व मॅनेज झाले. तर अहमद पठाण आहे, घनश्याम तात्या, तो इथं येतो रोजचा, आम्हाला धमकी दाखवतो. या बायका धमकी दाखवतात. आम्ही आता आमच्या जीवाला एवढा धोका पडलाय, आमची जागा आम्हाला मिळवून द्यावी, नाही तर आम्ही इथं आत्महत्या करू, नाही तर आम्हाला कोणी मारलं त्याचा जिम्मेदार महापालिका होणार आणि पोलीस स्टेशन होणार. माझं नाव आकाताई प्रल्हाद सोनावणे. आज मी 50 ते 55 वर्ष मी इथं राहते. मला ही 4थी पिढी झाली इथं. तर मला येऊन 2019 पासून मला हाणमार इथं या लोकांनी केला. आणि त्यांनी घराबाहेर झोपलेला असताना हाताला धरून मारलं आणि घराबाहेर काढलं. कोणी मारलं तुम्हाला? हे बाउचर लोक, हे गुंडा लोक. आणि हे माझ्या पायावर मारलंय ना, बांबू पायाचा हड्डी निसटलेली आहे. कुणी बायकांनी मारले त्यांच्याच. तर मला इथं ना, मला न्याय पाहिजे. हे गुंड लोक पाठवतात, लांबनं बघतात, मला म्हणतात तुझी टॅक्स पावती दे, तुझे कागदपत्र दे, नाहीतर तुला आम्ही उचलून किडनॅप करू. आता कसलं किडनॅप आहे काय मला माहीत नाही. मी आमच्या बाजूबाई माझी लहान लहान मुलं आहेत, मला कोण नाही आधार, साऱ्यांचा आधार तुटलेला आहे माझा. तुम्हाला मारहाण झाली त्याची तक्रार तुम्ही केली का पोलिसांकडे? केली होती. काय बोलला? मनावर नाही घेतलं, कोर्टातनं लिहून आण मला म्हणली ती. मी काय म्हणलं त्यांना, तुम्ही मला लिहून दिलं तर मी कोर्टात जाईन. मग मला तुम्ही का नाही लिहून दिलं? हां, म्हणून मी आले. आत्ता पण मला आज 2 दिवस झालं मला इन्स्पेक्टरनं बोलावलं. मला म्हणलं हे काय तुझं प्रकरण आहे, आम्हाला सांग. आता म्हणलं साहेब तुम्हाला माहिती आहे, तुमची सारी फौज आली होती, तुम्ही आम्हाला धमकी दिली, पोराला लाटणं मारलं, आणि काय तुम्हाला आता मागायचं आमच्याकडून? आम्हाला काही नको, आमची जागा आम्हाला मिळवत करून द्या. आम्हाला कुठं जायचं नाही, कुणाशी घरीदारी फिरायचं नाही, आम्हाला कुठला आधारच नाही. आम्ही पावसात तर पावसात बसतोय, नाही तर तुम्ही येऊन गोळ्या घाला आम्हाला. आम्ही गोळ्या घालून तिथं आम्ही मरतो. येता जाता ही गुंड लोक 10-10, 20-20 जण आणतात. रात आहे, इंदार आहे, आज पुरी जवान आहेत, हे उचला रे उचला, हिला गाडीत घाला, चला घेऊन, अशी म्हणतात. तर पोलीस चौकी, महानगरपालिका आणि हे लोक, हे जबाब आहे तुम्हाला. हां, हे माझं सांगणं आहे आणि हे माझं तुमच्या सामने मीडियामध्ये मी भाषण करते.